आणि एक मोठी बातमी समोर येते, जी.आर रद्द झालाय. मनसे आणि उभाटा विजयी मोर्चा काढण्याची शक्यता आता वर्तवली जाते. आपण बघतोय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली, दोन्ही जे जी.आर आहेत ते रद्द केले जात आहेत. यानंतर मनसे आणि उभाटा विजयी मोर्चा काढणार अशी शक्यता सध्या तर वर्तवली जाते. उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. उदय, आपण बघतोय जी.आर रद्द झालेला आहे, मनसे आणि उभाटा तर विजयी रॅली काढणार, विजयी मोर्चा काढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. आपण पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो महत्त्वाचा निर्णय घोषित केलेला आहे आणि शालेय शिक्षणामध्ये एकूण आपण पाचवी पहिली ते चौथीपर्यंत जे हिंदी सक्तीचा निर्णय होता, हिंदी भाषा शिकवण्याचा, तो निर्णय अखेर आणि त्यानंतर आता या ठाकरे पक्ष आणि मनसे यांनी तर आपण बघतो या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येते, जी.आर तर रद्द झालेले आहेत, मोर्चा निघणार की नाही अशी चर्चा सुरू होती. दरम्यान अशी पण आता चर्चा रंगते की मनसे आणि उभाटाकडून आता विजयी मोर्चा काढला जाणार. आपण बघतो 5 तारखेला भव्य असा मोर्चा निघेल असं आजच उद्धव ठाकरेंनी सुद्धा उल्लेख केलेला होता, राज ठाकरेंनी सुद्धा उल्लेख केलेला होता. यानंतर पत्रकार परिषद ही पार पडली. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे. जे दोन्ही जी.आर आहेत, शासन निर्णय आहेत, ते आम्ही रद्द करतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार आणि समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल त्रिभाषा सूत्री संदर्भात असं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान यानंतर परत मोर्चा निघणार की नाही असा प्रश्न होता. मात्र आता चर्चा सुरू झाली आहे ती मनसे आणि उभाटा विजयी मोर्चा काढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. मनसेकडून खरं तर सांगण्यात आलं होतं की सगळ्या पक्षांनी एकत्र यावं, पक्ष आणि झेंडा बाजूला ठेवून मराठी माणूस म्हणून एकत्र यावं आणि यानंतर हा मोर्चा निघणार होता. अतिशय भव्य दिव्य असा मोर्चा निघणार दोन्ही पक्षांकडून. खरं तर यात काँग्रेस पण होती, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना यांच्याकडून हा मोर्चा काढला जाणार होता. आता मोर्चा निघणार की नाही हा सवाल खरं तर उपस्थित होतो ना. मात्र विजयी मोर्चा काढणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी बोलताना दोन्ही जी.आर रद्द करण्याचं सांगितलेलं आहे. दरम्यान 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते. दोन्ही जी.आर रद्द झालेले आहेत. त्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर येते. 5 जुलैचा एकत्रित मोर्चा निघणार नाही असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. संजय राऊत यांनी अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. संजय राऊतांनी ट्विट करून ही माहिती सांगितली की 5 जुलैला जो एकत्रित मोर्चा निघणार होता, अतिशय भव्य आणि दिव्य असा मोर्चा निघणार असं सांगितलं होतं. हा मोर्चा रद्द झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाहीये. संजय राऊत यांनी ट्विट करून अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. 5 जुलैचा एकत्रित मोर्चा निघणार होता, सगळ्या पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं होतं आणि हा मोर्चा जो आहे तो आता निघणार नाहीये. 5 जुलैला महामोर्चा निघणार होता, हा एकत्रित मोर्चा आता निघणार नाहीये अशा पद्धतीची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरती, एक्स पोस्टवरती त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, आपण बघतोय संजय राऊतांकडून पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. 5 तारखेचा मोर्चा निघणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय की राज्य सरकारने जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला त्याचे पडसाद आता राजकीय जे आहे ते उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थोड्याच वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये पहिली ते चौथी तिसरी भाषा हिंदी शिकवण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, जो जी.आर काढण्यात आला होता, शासन निर्णय काढण्यात आला होता, तो आता आम्ही रद्द करत आहोत असं स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. आणि त्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्ष यांनी जो 5 जुलै रोजी मोर्चा मुंबईमध्ये नियोजित केला होता, संयुक्त मराठी मोर्चा काढणार होते आणि एकूणच हिंदी सक्तीचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा काढणार होते. मात्र आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरनं जाहीर केलेलं आहे की हा मोर्चा आता निघणार नाहीये, कारण निर्णय जो आहे तो रद्द केलेला आहे. त्यामुळे 5 जुलैला जो नियोजित मोर्चा होता संयुक्त मराठी मोर्चा, तो आता रद्द करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवरती बरोबर 8 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यावेळेला ती त्यांची भूमिका देखील जाहीर करणार आहेत. आपण पाहतो की सर्व मराठी जे आहे ते एकजुटीने हा मोर्चात सहभागी व्हावेत असे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आवाहन करण्यात येत होतं. आणि आता अखेरीस हा मोर्चा काढण्याआधीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत हा निर्णय जो आहे तिसरी भाषा त्रिभाषा सक्तीचा हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा अखेर रद्द केलेला आहे. आणि त्यामुळे अगदी उदय, आणि एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय म्हणजे उद्धव ठाकरे बोलण्याच्या आधी संजय राऊतांनी जी भूमिका ती अगदी स्पष्ट करून टाकलेली आहे.
अगदी बरोबर. आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खरं तर हा निर्णय जो आहे तो आता संध्याकाळी 8 वाजता रात्री 8 वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषदेवर हा निर्णय जाहीर करणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता या 8 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची, त्या पत्रकार परिषदेत ते आता आणखीन काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अगदी उदय, मी जे संजय राऊत यांनी एक्सपोस्ट केले, जे ट्विट केले ते मी एकदा वाचून दाखवतो. संजय राऊतांनी असं म्हटलंय की हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द आहे, हा मराठी एकजुटीचा विजय आहे, ठाकरे एकत्र येणार याचा धसका आणि 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड, फडणवीसांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान, अशा पद्धतीचं ट्विट खरं तर संजय राऊत यांनी केलेलं आहे. आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरनं जी माहिती प्रसारित केलेली आहे की 5 जुलैचा मोर्चा जो आहे तो रद्द होणार नाही. त्यांनी एकंदरीत ठाकरे ब्रँडचं एकूण जे आहे ते कसं ठणठणीत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र प्रत्यक्ष मोर्चा जो आहे तो निघाला असता तर त्याची व्याप्ती अधिक मोठी झाली असती. मात्र अखेरीस त्यांना मोर्चा जो आहे तो रद्द करावा लागलेला आहे. राज्य सरकारने उद्यापासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यापूर्वीच एक मोठा निर्णय जो आहे तो घेतल्याचा आपल्याला समोर पाहायला मिळते आणि त्याचे राजकीय पडसाद जे आहे ते उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय राऊत ठाकरे गटाचे नेते आणि त्यांनीच एकूण या संपूर्ण मोर्चासाठी देखील एकंदरीत पुढाकार घेतला होता आणि त्यांनी आता ट्विटरच्या माध्यमातून एकूण निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे. उदय, या ट्विटमधलं खरं तर आणखीन एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे ठाकरे हाच ब्रँड, हे वाक्य अतिशय लक्ष वेधून घेत आहे. आणि एक त्यांनी उल्लेख केला की ठाकरे एकत्र येण्याचा धसका, अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यात. अगदी बरोबर. आपण पाहतो की ठाकरे ब्रँड, कारण ठाकरे ब्रँड म्हणजे ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी हा मोर्चा अतिशय निर्णायक ठरणार होता. येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित यावे, दोघांची युती व्हावी यासाठी सर्व प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. मात्र हे प्रयत्न जे आहेत ते कृतीमध्ये कुठेतरी दिसत नव्हते. अखेरीस या 5 जुलैचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे एकत्र या मोर्चात सहभागी होतील. दोन्ही शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते एकत्र सहभागी होतील. त्यातून एकूण ठाकरे ब्रँड आणि एकूणच दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद जी आहे ती मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळाली. मात्र तत्पूर्वीच राज्य सरकारने एक खूप मोठा निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि एकूणच हा मोर्चा जो आहे त्यामुळे तो रद्द करावा लागलेला आहे. आणि एकूणच या ठाकरे ब्रँड संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू होती, मात्र तशी रस्त्यावरती कुठे कृती जी आहे ती दिसू नये या दृष्टिकोनातून राजकीय जे आहे त्या चाली आणि प्रतिचाली जे त्या रचल्या गेल्या आणि अखेरीस हा जो मोर्चा जो आहे 5 जुलैचा होणारा तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू जे दोन्ही एकत्र मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळणार होते ते आता पाहायला मिळणार नाही. याच्या व्यतिरिक्त आता पुढील राजकीय चर्चा जी आहे युतीची ती कशी होणार हे आता पाहावं लागेल. उदय, खरं तर मागचे काही दिवस जर आपण घडामोडी बघितल्या तर अतिशय वेगवान घडामोडी बघितल्या. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार असं ठरलं, त्यानंतर इतर पक्षांना सुद्धा आवाहन करण्यात आलं. काँग्रेस राष्ट्रवादीने या मोर्चात सहभागी होण्याचं सांगितलं. आज अनेक ठिकाणी खरं तर जो GR आहे प्रातिनिधिक स्वरूपात जाळलेला आहे, आंदोलन केलं आणि त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही GR रद्द केल्याचं सांगितलं जातं. एकंदर यानंतर राजकीय कोणत्या कोणत्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आणि आता जेव्हा हा मोर्चा रद्द होतोय तेव्हा विजयी मोर्चा होणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर पुन्हा एकदा आपण उदय यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. मात्र अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे संजय राऊत यांनी ट्विट केलेला, एक्सपोस्ट केलेला, यामध्ये 5 जुलैचा हा एकत्रित मोर्चा निघणार नाही अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळानंतर बोलणार आहेत, तेव्हा ते सुद्धा काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र त्यापूर्वीच संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की 5 जुलैचा एकत्रित मोर्चा तर निघणार नाही. हे ट्विट पुन्हा एकदा आपण वाचूया. यामध्ये उल्लेख केला आहे, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणाऱ्याचा धसका, तर 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड, असा उल्लेख यामध्ये केला आहे. दरम्यान कंसामध्ये काही त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, फडणवीसांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय, आणि छान अशी प्रतिक्रिया सुद्धा यावरती दिलेली आहे. संजय राऊतांचं ट्विट समोर आलं आणि 5 जुलैचा हा एकत्रित मोर्चा निघणार नाही, हा मोर्चा रद्द झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकीकडे GR रद्द होतो, दोन्ही जे GR आहेत ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द झाल्याचं सांगितलं. त्यानंतर लगेचच आपण राजकीय प्रतिक्रिया